मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला, मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला. चरण कमल हारा माझी गुंफू दे तनूला, मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला, मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला. देवा त्या फुलातला सुगंध शोधू नको रे, नको शोधू सुगंध, माझं जीवनच तुझ्या पायावर अर्पण केलं आहे. बस फुलाच्या माध्यमातून भगवंताकडे आम्हाला जाता आलं पाहिजे. भक्तीची नावे भक्त तो आहे की जो समर्पण करू शकतो. परमेश्वराजवळ भक्ती करताना आपण अंतःकरणातून प्रेमातून जर भक्ती केली तर आपण शिल्लकच राहत नाही. म्हणून तर स्वामी म्हणाले, बाई भक्त कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं? जो स्वतः शिल्लक राहत नाही, उरत नाही, तो भक्त. अरे तो भक्त परमेश्वराचा वियोग सहन करू शकत नाही, त्याला भक्त म्हणायचं. भक्त वियोगी मुले, तो परमेश्वराचा विरह सहन करू शकत नाही, त्याला भक्त म्हणायचं. आपण भक्त नाही, आपण भक्त होतो. मी नेहमी एक विनोद सांगत असतो कीर्तनामध्ये. अर्जुनाला असं वाटलं की मी देवावर खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो. देवाने ओळखलं, स्वारीला जरा गची बाधा झाली म्हटली. आता ठीक आहे, स्वारीला जरा गची बाधा झाली म्हटली. भगवंताने अर्जुनाला फिरायला नेलं आणि फिरायला नेलं असताना उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असताना फिरायला नेलेलं. थोड्या वेळाने अर्जुन म्हटला, देवा तहान लागली रे, पाणी प्यायचं. देव म्हटले चल अजून पुढे. पुढं चालवलं. म्हणजे आता पाण्याशिवाय मी जगू शकत नाही, मला पाणी प्यायचे. देवानं सांगितलं की समोर झोपडी दिसते ना, त्या झोपडीत पाणी असेल, झोपडीत पाणी असेल, चल जाऊ. म्हटले मला जायची गरज नाही, तहान कुणाला लागली, तुला लागली, तुझा. अर्जुन गेला. म्हातारी झोपडीमध्ये नामस्मरण करत बसलेली ती गाठी घेऊन, आपली चिंतन चालू होतं. आता अर्जुनानं त्या झोपडीमध्ये खाली वाकून पाहिलं. म्हातारी दिसली. बाजूला एक मडकं भरलेलं होतं, छोटस गाडगं भरलेलं होतं. आजी पाणी आहे का? आजीनं डोळे उघडले. ये ना बाळा, आहे ना पाणी, हे बघ. आता पाणी प्यायला गेलेल्या माणसाने पाणीच प्यावं की नाही? पण माणसाला 12 पंचायती करायची लई सवय असते. एकदा आम्ही दिवाकर बाबा आम्ही असं प्रवास करत होतो. प्रवास करता करता एक जरा गोरे गोमटे होते. दुसऱ्या शेजारी माणसाने विचारलं, बाबा कुठं राहत? म्हणे आम्ही जळगाव मध्ये राहतो. बरोबर, लग्न झालंय का? म्हणलं तुला काय चोरी करायची काय त्यांच्या संग? भलत्या चौकशी करतात माणसं. मला एकदा म्हणजे बाबा शिकले किती? म्हणलं MA झालं. मग सर्व्हिस बिर्व्हिस? म्हणलं सर्व्हिस नाही. लग्न झालं का? म्हणलं का बरं, काय पोरगी द्यायची काय तुमची मला? अनावश्यक चौकशी करतात माणसं, काही कारण नसतं तरी चौकशा करतात. अर्जुनही असाच, काही काम नाही, पाणी प्यायला गेलं ना गुपचूप पाणी पिऊन निघावं की नाही? तुम्ही सोयरिकीला गेल्यानंतर तुम्ही बघा, अंदाज काढता. तुम्ही घरी तिथं गेले की तुम्ही अंदाज काढता. 4 खोल्या जर तुम्हाला दिसल्या तर तुम्ही लगेच अंदाज काढतात. 3 पोरांच्या 3 खोल्या, म्हातारा म्हातारीची 1 खोली. तुम्ही आधीच वाटण्या करून टाकता, अगोदरच निर्णय देऊन टाकतात माणसं. अर्जुनानं पाणी प्यायला गेला, त्याने गुपचूप पाणी पिऊन निघाव का नाही? पाणी पिता पिता त्याला त्या झोपडीमध्ये 3 तलवारी खोसलेल्या दिसल्या. त्यामध्ये आडा असतं ना, काय म्हणता तुम्ही, सेंटरला लाकूड असतं बघा, त्याला काय म्हणतात? ते आडं जे होतं, त्या आड्याला 3 तलवारी अशा खोसून ठेवलेल्या होत्या. अर्जुनानं विचारलं, आजी तुम्हाला किती 3 मुलं आहेत का? आजी म्हटली, बाळा मला कोणीच नाही, हा कृष्ण परमात्मा आहे ना, एवढंच आहे, मला दुसरं कोणीच नाही, जगात कोणी नाही आता मला, बस हा देव आणि मी. हो, मग या तलवारी कशाला ठेवल्या? तलवारी कशाला
ठेवल्या म्हटल्याबरोबर म्हातारी उठली, लाल बुंद डोळे झाले म्हातारीचे, हातामध्ये तलवार घेतली आणि हातामध्ये तलवार घेऊन सांगायला लागली, बाळा तुला माहितीये विदुराची काका ती पत्नी माहितीये? म्हणले हो. म्हणले काकी नातं जवळच आहे. अरे माझ्या देवाला तिने केळ्याची सालपट खाऊ घातली, माझा देव काय इतका उपाशी होता का? भेटू दे म्हणे त्या रांडाला, तिचं मुंडका उडवल्याशिवाय राहणार नाही, भेटू दे तिला. तलवार ठेवून दिली. अर्जुनानं घाबरत घाबरत विचारलं, आजी दुसरी तलवार? दुसरी तलवार म्हटल्याबरोबर आजीनं दुसरी पण तलवार काढली. सांगितलं, बाळा तुला माहितीये? अरे ती म्हणले ती पाची पांडवाची बायको आहे म्हणले द्रौपदी. म्हणले काय केलं की? माझ्या देवाला, माझा देव काय तिचा नंकर आहे का? अर्ध्या रात्री तिने देवाला बोलवलं आणि स्वयंपाक करायला लावलं आणि त्या सगळ्या ऋषींना जीव घालायला लावलं. माझा देव काय तिचा नौकर आहे? आणि माझ्या देवाला नुसती एवढी एवढी पानाची भाजी दिली, म्हणजे तिने एक पान दिलं भाजीचं. माझा देव काय तिचा नौकर आहे का? रांडाला भेटू दे म्हणजे म्हणत का उडवल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाची हिंमत होत नाही. तिसरी तलवार कोणासाठी? अर्जुन म्हातारीनं तिसरी तलवार काढली आणि सांगितली, मी बाळा तुला माहितीये म्हणले माझ्या देवाचा एक अर्जुन नावाचा एक मित्र आहे म्हणले, माझा देवाचा तो मित्र आहे म्हणले आणि माझ्या देवाला त्यानं ड्रायव्हिंग करायला लावली म्हणे. माझा देव त्याचा काय ड्रायव्हर आहे का म्हणे? भेटू दे म्हणे मेलेला, त्याचं मुंडकं उडवल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन मागे सरकला, म्हातारीने तलवार वर ठेवून दिली आणि मग म्हातारीने विचारलं, बाळा तुझं नाव काय? म्हणजे माझं नाव कोंडीबाळ आहे मला. भक्तीतही आपण असंच खोटं बोलतो, भक्तीतही आपण असंच खोटं बोलतो. तुम्ही प्रार्थने म्हणताना त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवा तू माझी आई आहे, बंधू आहे, सखा आहे, स्वर आहे, हे आपण फक्त म्हणतो. किती लोकांच्या डोळ्यात पाणी येतं बरंच देव करताना, पूजा करताना, प्रार्थना करताना, प्रायश्चित म्हणताना, दंडवत घालताना. आपण तर दगडापेक्षाही कठोर आहोत. हृदय आमचं कठोर आहे. आणि म्हणून भक्तीसाठी आमचं हृदय कसं ओल असलं पाहिजे, भक्तीसाठी आमचं हृदय कसं कोमल असलं पाहिजे. भक्तीच्या नावानं आम्हाला परमेश्वराकडे जायचंय तर आम्हाला भक्त बनता आलं पाहिजे ना. आपल्याला भक्तच बनता येत नाही आणि जेव्हा आपल्याला भक्त बनता येत नाही ना तेव्हा आपलं काहीच नाही. आणि म्हणून तुकोबांनी एका अभंगामध्ये असं सांगितलं, भक्त ऐसे जाणाची देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. भक्त ते की ज्यांच्याकडे आशा आकांक्षा मागणी काहीच नाही, शिल्लक काहीच नाही, मागणी काहीच नाही. आपण तर नेहमी मागतच राहतो, नेहमी मागतच राहतो. यात्रेमध्ये जरी गेलो तर याला मंजन मागतील, त्याला खोबऱ्यास तेल मागतील, त्याला साबण मागतील, त्याला तुमचा गिलास द्या म्हणतील चहा प्यायला. अरे तुम्ही आलेच कशाला यात्रेला? बरं हे ठीक आहे, इथं ठीक आहे, इथं ठीक आहे, अडचणीमुळे आणलं नसेल तुम्ही, पण निदान तुम्ही संसारामध्ये जेव्हा जेव्हा संसारामध्ये तरी मागणारा माणूस आवडतो का तुम्हाला? एखादी बाई जर तुम्हाला नेहमी तुमच्या घरी आली आणि मागायलाच लागली, थोडी साखर द्या ना, आज दिली, दुसऱ्या दिवशी थोडी पत्ती द्या ना, उद्या दुसऱ्या दिवशी दिली, तिसऱ्या दिवशी थोडं दूध द्या ना, दिलं, चौथ्या दिवशी पुन्हा भाजी मागायला आली, तुम्ही द्याल का? ते म्हणा काही नाही आमच्या घरी जा. मागणारा माणूस आवडत नाही, आवडतो कुणालाच आवडत नाही. बरं मागायला गेलेल्या माणसाने मागता तरी यावं ना, चांगल्या पद्धतीने मागावं, आहे की नाही? मागण्यासाठी सुद्धा माणसाकडे आयडिया असली पाहिजे. काही काही बाई इतक्या गोड बोलतात ना, इतकं गोड बोलतात, दुसऱ्याकडून काढायचं असलं ना. इथले आपल्या यात्रेत नाहीत तशा कोणी बाया, पण आमच्या गावाकडे आहेत. असं असं गोड बोलतात, असं गोड बोलतात, छान बोलतात. एकदा की नाही एका बाईचं नवऱ्याला जेवायचं होतं आणि मागायला गेलं. मागता आलं पाहिजे, मागता पण आलं पाहिजे. कसं मागावं? मागायला गेली, एका बाईच्या नवऱ्याला जेवायचं होतं आणि जेवायचं होतं म्हणून मागायला गेली. मागायला गेल्यानंतर योगानं त्याच वेळेला तिच्या घरामध्ये नवीन टीव्ही आणलेला होता, सोफा सेट आणलेला होता, छान सगळं घर व्यवस्थित झालेलं होतं. दिवाळीचा पिरियड असेल कदाचित. ही गेली मागायला गेली जातात. नवीन टीव्ही घरामध्ये आणलेला होता, पोरं बुटं घालून ते नाचत होते. ते कोणतं LED टीव्ही म्हणतात ना, असं कोणता टीव्ही असतो बाबा? तो LEDच म्हणतात ना त्याला, ते भीतीला लावतात.
LCD का? हा LCD, हा पहा मला कुठं माहिती ते LCD. ते LCD TV लावलेला, ते पोरं नाचत होते छानपैकी. आणि तेवढ्यामध्ये ही आमची गंगूबाई मागायला गेली. ओ स्वयंपाक झाला का? एवढ्यात घरात बसली आणि घरात बसल्यानंतर TV चालू आहे, पोरं नाचतायत बुटं घालून. आता ही मागायला गेलेल्या बाईनं कसं बोलावं बरं? हे पोरं नाचताना पाहिले, ए म्हणले बाई अगे तुझे कांटे बघ ना कसे नुसते नाचू राहिले हिजड्यासारखे. म्हणले काही आकली आहे का म्हणे यांना काही वळण लाव म्हणले, यांना काही सवय बी नाही म्हणे चांगली. अगं चांगलं वळण लावलं तर म्हातारपणे पोर पाणी देते तुला, आकलीच नाही म्हणते या पोरायला. आणि तेवढ्यामध्ये कलर TV दे, आणि TV आणला तुम्ही कलर TV. आता बाई म्हणजे तो अनावरा किती भ्रष्टाचार करत असल आणि किती लोकांचे गळे कापत असल तुलाच माहिती. म्हणले बाई एवढं एकदाच का म्हणे. आणि सोफा सीट बिन ते बी. आणि त्या नवऱ्याला सांग कुठं सस्पेंड होऊन जाईल बरं का. कोणी लोक अँटी करप्शन मध्ये पकडून त्याला वेड्या पडतील बरं का. माझ्या नवऱ्याला जेवायचंय, थोडी भाजी देते का? देईन का आता ती भाजी? नाही तुम्ही तरी दिली असती का? ती म्हणली आमच्याकडे भाजी नाही काही नाही, जा तिकडं. 5-10 मिनिटं होत नाही तेवढ्यामध्ये दुसरी बाई आली, राधाबाई आली. आणि तिच्या नवऱ्याला जेवायचं होतं. आली आताही पोरं बुटं घालून नाचूनच राहिले, आताही TV आहे, आता सगळंच आहे, तसंच वातावरण आहे. आणि ही आली, आता ही बोलते कशी बघा. हौसाबाई स्वयंपाक झाला का बाई? म्हणजे झाला. आणि तेवढ्यात ते पोरं नाचताना पाहिले तिने. ती म्हणते बाई बघ ना ते लेकरं किती कृष्णावानी नाचू राहिले बघ ना. आणि त्यांना नाचता बुटं काढायचं बी ध्यान नाही. लईच लेकरं बाई ते शहाणे बहीण, लईच चांगले लेकरं म्हणे ते हे. आणि नाही काटे काहीच नाही म्हणे चांगले, ते पोरं लईच चांगले म्हणे. तेवढ्यात TV दिसला. TV आणला तुम्ही? बाई किती छान गो बाई म्हणे TV तुमचा. आमचं डबडं तर काही चांगलं दिसत नाही म्हणे. आणि किती आणि सोफा सीट आणि ते सगळं बघितलं. म्हणे बाई त्या नवऱ्याचा स्वभाव ना देव माणूस म्हणे, आपल्या गरीब माणूसच नाही म्हणे, असा लई चांगला माणूस म्हणे, असा माणूसच नाही. जाते म्हणे बाई माझ्या नवऱ्याला जेवायचंय म्हणे, आता जाते म्हणे. जाते जेवायचंय तुझ्या नवऱ्याला, माझ्या घरातली भाजी घेऊन जाय म्हणे. येणे मागितली का? मागितली नाही, मागताही आलं पाहिजे. आणि आमचे भांडारेकर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या दयागणाच्या मांडीवर आणि मांडीवर असताना भगवान श्री चक्रधर स्वामी त्यांना सांगतात, भट्टो काळ विवंचना करू ग. मृत्यू तुमच्या जवळ येतो आहे, काळ तुमच्या जवळ येतो आहे आणि तो मृत्यू चुकवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. बोला तुम्हाला आयुष्य वाढवून देऊ का? देऊ तुम्हाला आयुष्य वाढवून? मायबाप होते भांडारेकर आजही आपल्या डोळ्यापुढे जर आले ना तर आपण काहीच नाही त्या भांडारेकरांच्या पुढे. केवढं प्रेम केलं देवावर त्यांनी माहिती. चेहरा वाचतायत स्वामी, तिच्या डोळ्यातली नजर स्वामींनी पारखली. काय म्हटली असेल देवाला? औसा बाईसांचे शब्द तिच्या कानावर आले होते. कार्टे कुठली फुलं वाहिलीस? चुकलं तर नाही ना माझं? डोळ्यामध्ये पाणी आलेले स्वामी तिच्या चेहऱ्याकडे बघतायत, स्वामी तिच्याकडे बघतायत, ती स्वामींच्याकडे बघते. आणि नकळत तिच्या तोंडातून शब्द गेले असतील, मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला, मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला. चरण कमल हारा माझी गुंफू दे तनूला, मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला, मीच सुमन झाले देवा तुझ्या पूजनाला. देवा त्या फुलातला सुगंध शोधू नको रे, नको शोधू सुगंध. माझं जीवनच तुझ्या पायावर अर्पण केलं आहे. बस फुलाच्या माध्यमातून भगवंताकडे आम्हाला जाता आलं पाहिजे. भक्तीची नावे भक्त तो आहे की जो समर्पण करू शकतो. परमेश्वराजवळ भक्ती करताना आपण अंतःकरणातून प्रेमातून जर भक्ती केली तर आपण शिल्लकच राहत नाही. म्हणून तर स्वामी म्हणाले, बाई भक्त कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं? जो स्वतः शिल्लक राहत नाही, उरत नाही, तो भक्त. अरे तो भक्त परमेश्वराचा वियोग सहन करू शकत नाही, त्याला भक्त म्हणायचं.
भक्त वियोगी मुले, तो परमेश्वराचा विरह सहन करू शकत नाही, त्याला भक्त म्हणायचं. आपण भक्त नाही, आपण भक्त होतो. मी नेहमी एक विनोद सांगत असतो कीर्तनामध्ये. अर्जुनाला असं वाटलं की मी देवावर खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो. देवाने ओळखलं, स्वारीला जरा गची बाधा झाली म्हटली. आता ठीक आहे, स्वारीला जरा गची बाधा झाली म्हटली. भगवंताने अर्जुनाला फिरायला नेलं आणि फिरायला नेलं असताना उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असताना फिरायला नेलेलं. थोड्या वेळाने अर्जुन म्हटला, देवा तहान लागली रे, पाणी प्यायचं. देव म्हटले चल अजून पुढं. पुढं चालवलं. म्हणजे आता पाण्याशिवाय मी जगू शकत नाही, मला पाणी प्यायचे. देवानं सांगितलं की समोर झोपडी दिसते ना, त्या झोपडीत पाणी असेल, झोपडीत पाणी असेल, चल जाऊ. म्हटले मला जायची गरज नाही, तहान कुणाला लागली, तुला लागली, तू जा. अर्जुन गेला. म्हातारी झोपडीमध्ये नामस्मरण करत असलेली ती गाठी घेऊन आपली चिंतन चालू होतं. आता अर्जुनानं त्या झोपडीमध्ये खाली वाकून पाहिलं. म्हातारी दिसली. बाजूला एक मडकं भरलेलं होतं, छोटस गाडगं भरलेलं होतं. आजी पाणी आहे का? आजीनं डोळे उघडले. ये ना बाळा, आहे ना पाणी, हे बघ. आता पाणी प्यायला गेलेल्या माणसाने पाणीच प्यावं की नाही? पण माणसाला 12 पंचायती करायची लई सवय असते. एकदा आम्ही दिवाकर बाबा आम्ही असं प्रवास करत होतो. प्रवास करता करता एक जरा गोरे गोमटे होते. दुसऱ्या शेजारी माणसाने विचारलं, बाबा कुठं राहत? म्हणे आम्ही जळगाव मध्ये राहतो. बरं बरं, लग्न झालंय का? म्हणलं तुला काय चोरी करायची काय त्यांच्या संघात? भलत्या चौकशी करतात माणसं. मला एकदा म्हणजे बाबा शिकले किती? म्हणलं MA झालं. मग सर्व्हिस बिर्व्हिस? म्हणलं सर्व्हिस नाही. लग्न झालं का? म्हणलं का बरं, काय पोरगी द्यायची काय तुमची मला? अनावश्यक चौकशी करतात माणसं, काही कारण नसतं तरी चौकशा करतात. अर्जुनही असंच, काही काम नाही, पाणी प्यायला गेलं ना गुपचूप पाणी पिऊन निघावं की नाही? तुम्ही सोयरिकीला गेल्यानंतर तुम्ही बघा, अंदाज काढता. तुम्ही घरी तिथं गेले की तुम्ही अंदाज काढता. 4 खोल्या जर तुम्हाला दिसल्या तर तुम्ही लगेच अंदाज काढतात. 3 पोरांच्या 3 खोल्या, म्हातारीची 1 खोली. तुम्ही आधीच वाटण्या करून टाकता, अगोदरच निर्णय देऊन टाकतात माणसं. अर्जुनानं पाणी प्यायला गेला, त्याने गुपचूप पाणी पिऊन निघाव का नाही? पाणी पिता पिता त्याला त्या झोपडीमध्ये 3 तलवारी खोसलेल्या दिसल्या. त्यामध्ये आडा असतं ना, काय म्हणतात तुम्ही, सेंटरला लाकूड असतं बघा, त्याला काय म्हणतात? ते आड जे होतं, त्या आड्याला 3 तलवारी अशा खोसून ठेवलेल्या होत्या. अर्जुनानं विचारलं, आजी तुम्हाला किती 3 मुलं आहेत का? आजी म्हटली, बाळा मला कोणीच नाही रे, हा कृष्ण परमात्मा आहे ना, एवढंच आहे, मला दुसरं कुणीच नाही, जगात कुणी नाही आता मला, बस हा देव आणि मी. हो, मग या तलवारी कशाला ठेवल्या? तलवारी कशाला ठेवल्या म्हटल्याबरोबर म्हातारी उठली, लाल बोलून डोळे झाले म्हातारीचे. हातामध्ये तलवार घेतली आणि हातामध्ये तलवार घेऊन सांगायला लागली, बाळा तुला माहितीये विदुराची काका ती पत्नी माहितीये? म्हणले हो. म्हणले काकी नातं जवळच आहे. अरे माझ्या देवाला तिने केळ्याची सालपट खाऊ घातली, माझा देव काय इतका उपाशी होता का? भेटू दे म्हणे त्या रांडाला, तिचं मुंडका उडवल्याशिवाय राहणार नाही, भेटू दे तिला. तलवार ठेवून दिली. अर्जुनानं घाबरत घाबरत विचारलं, आजी दुसरी तलवार? दुसरी तलवार म्हटल्याबरोबर आजीनं दुसरी पण तलवार काढली. सांगितलं, बाळा तुला माहितीये? अरे ती म्हणले ती 5 पांडवाची बायको आहे म्हणले, द्रौपदी. म्हणले काय केलं की? माझ्या देवाला, माझा देव काय तिचा नंकर आहे का? अर्ध्या रात्री तिने देवाला बोलवलं आणि स्वयंपाक करायला लावलं आणि त्या सगळ्या ऋषींना जीव घालायला लावलं. माझा देव काय तिचा नौकर आहे? आणि माझ्या देवाला नुसती केवढी एवढी पानाची भाजी दिली, म्हणजे तिने 1 पान दिलं भाजीचं. माझा देव काय तिचा नौकर आहे का? रांडाला भेटू दे म्हणजे म्हणत का उडवल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाची हिंमत होत नाही. तिसरी तलवार कोणासाठी? अर्जुन म्हातारीनं तिसरी तलवार काढली आणि सांगितली, मी बाळा तुला माहितीये म्हणले माझ्या देवाचा एक अर्जुन नावाचा एक मित्र आहे म्हणले, माझा देवाचा तो मित्र आहे म्हणले, आणि माझ्या देवाला त्यानं ड्रायव्हिंग करायला लावली म्हणे. माझा देव त्याचा काय ड्रायव्हर आहे का म्हणे?
भेटू दे म्हणे मेलेला, त्याचं मुंडकं उडवल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन मागे सरकला, म्हातारीने तलवार वर ठेवून दिली आणि मग म्हातारीने विचारलं, बाळा तुझं नाव काय आहे? म्हणे माझं नाव कोंडीबाळ आहे मला. भक्तीतही आपण असंच खोटं बोलतो, भक्तीतही आपण असंच खोटं बोलतो. तुम्ही प्रार्थनेमध्ये म्हणताना त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवा तू माझी आई आहे, बंधू आहे, सखा आहे, स्वर आहे, हे आपण फक्त म्हणतो. किती लोकांच्या डोळ्यात पाणी येतं बरंच देव करताना, पूजा करताना, प्रार्थना करताना, प्रायश्चित म्हणताना, दंडवत घालताना. आपण तर दगडापेक्षाही कठोर आहोत, हृदय आमचं कठोर आहे. आणि म्हणून भक्तीसाठी आमचं हृदय कसं ओलं असलं पाहिजे, भक्तीसाठी आमचं हृदय कसं कोमल असलं पाहिजे. भक्तीच्या नावानं आम्हाला परमेश्वराकडे जायचंय तर आम्हाला भक्त बनता आलं पाहिजे ना. आपल्याला भक्तच बनता येत नाही, आणि जेव्हा आपल्याला भक्त बनता येत नाही ना तेव्हा आपलं काहीच नाही. आणि म्हणून तुकोबांनी एका अभंगामध्ये असं सांगितलं, भक्त ऐसे जाना जी देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. भक्त ते की ज्यांच्याकडे आशा आकांक्षा मागणी काहीच नाही, शिल्लक काहीच नाही, मागणी काहीच नाही. आपण तर नेहमी मागतच राहतो, नेहमी मागतच राहतो. यात्रेमध्ये जरी गेलो तर याला मंजन मागतील, त्याला खोबऱ्यास तेल मागतील, त्याला साबण मागतील, त्याला तुमचा गिलास द्या म्हणतील चहा प्यायला. अरे तुम्ही आलेच कशाला यात्रेला? बरं हे ठीक आहे, इथं ठीक आहे, इथं ठीक आहे, अडचणीमुळे आणलं नसेल तुम्ही, पण निदान तुम्ही संसारामध्ये जेव्हा जेव्हा संसारामध्ये तरी मागणारा माणूस आवडतो का तुम्हाला? एखादी बाई जर तुम्हाला नेहमी तुमच्या घरी आली आणि मागायलाच लागली, थोडी साखर द्या ना, आज दिली, दुसऱ्या दिवशी थोडी पत्ती द्या ना, उद्या दुसऱ्या दिवशी दिली, तिसऱ्या दिवशी थोडं दूध द्या ना, दिलं, चौथ्या दिवशी पुन्हा भाजी मागायला लागली, तुम्ही द्याल का? ते म्हणा काही नाही आमच्या घरी जा. मागणारा माणूस आवडत नाही, आवडतो कुणालाच आवडत नाही. बरं मागायला गेलेल्या माणसाने मागता तरी यावं ना, चांगल्या पद्धतीने मागावं, की नाही. मागण्यासाठी सुद्धा माणसाकडे आयडिया असली पाहिजे. काही काही बाई इतक्या गोड बोलतात ना, इतकं गोड बोलतात, दुसऱ्याकडून काढायचं असलं ना. इथले आपल्या यात्रेत नाहीत तशा कोणी बाया, पण आमच्या गावाकडे आहेत. असं असं गोड बोलतात, असं गोड बोलतात, छान बोलतात. एकदा की नाही एका बाईच्या नवऱ्याला जेवायचं होतं आणि मागायला गेलं. मागता आलं पाहिजे, मागता पण आलं पाहिजे. कसं मागावं? मागायला गेली, एका बाईच्या नवऱ्याला जेवायचं होतं आणि जेवायचं होतं म्हणून मागायला गेली. मागायला गेल्यानंतर योगायोगानं त्याच वेळेला तिच्या घरामध्ये नवीन टीव्ही आणलेला होता, सोफा सेट आणलेला होता, छान सगळं घर व्यवस्थित झालेलं होतं. दिवाळीचा पिरियड असेल कदाचित. ही गेली मागायला गेली जातात. नवीन टीव्ही घरामध्ये आणलेला होता, पोरं बुटं घालून ते नाचत होते. ते कोणतं LED टीव्ही म्हणतात ना, असं कोणता टीव्ही असतो बाबा? तो LEDच म्हणतात ना त्याला, ते भीतीला लावतात तो. LCD का? हा LCD. हा पहा, मला कुठं माहिती ते LCD. LCD टीव्ही लावलेला, ते पोरं नाचत होते छानपैकी. आणि तेवढ्यामध्ये ही आमची गंगूबाई मागायला गेली. ओ स्वयंपाक झाला का? एवढ्यात घरात घुसली आणि घरात घुसल्यानंतर टीव्ही चालू आहे, पोरं नाचतायत बुटं घालून. आता ही मागायला गेलेल्या बाईनं कसं बोलावं बरं? ते पोरं नाचताना पाहिले, ए म्हणले बाई, अगे तुझे कांटे बघ ना कसे नुसते नाचू राहिले हिसड्यासारखे. म्हणजे काही आकली आहे का म्हणे यांना काही वळण लाव म्हणे, यांना काही सवय बी नाही म्हणे चांगली. अगं चांगलं वळण लावलं तर म्हातारपणे पोर पाणी देते, तुला आकलीच नाही म्हणे त्या पोरायला. आणि तेवढ्यामध्ये कलर टीव्ही दे, आणि टीव्ही आणला तुम्ही कलर टीव्ही. आता बाई म्हणजे तू अनावरा किती भ्रष्टाचार करत असल आणि किती लोकांचे गळे कापत असल तुलाच माहिती. म्हणजे बाई एवढं एकदाच का म्हणी, आणि सोफा सीट बिन ते बिन. आणि त्या नवऱ्याला सांग कुठं सस्पेंड होऊन जाईल बरं का, कोणी लोक अँटी करप्शन मध्ये पकडून त्याला वेड्या पडतील बरं का. माझ्या नवऱ्याला जेवायचंय, थोडी भाजी देते का? देईन का आता ती भाजी? नाही तुम्ही तरी दिली असती का? ती म्हणली आमच्याकडे भाजी नाही, काही नाही, जा तिकडं. 5-10 मिनिटं होत नाही तेवढ्यामध्ये दुसरी बाई आली, राधाबाई आली, आणि तिच्या नवऱ्याला जेवायचं होतं.
तिच्या नवऱ्याला जेवायचं होतं. आली आताही पोरं बुटं घालून नाचूनच राहिली, आताही टीव्ही आहे, आता सगळंच आहे, तसंच वातावरण आहे. आणि ही आली, आता ही बोलते कशी बघा. हौसाबाई स्वयंपाक झाला का बाई? म्हणजे झाला झाला. आणि तेवढ्यात ते पोर नसताना पाहिले तिने, ती म्हणते बाई बघ ना ते लेकर किती कृष्णावानी नाचू राहिले बघ ना. आणि त्यांना नाचता नाचता बुट काढायचं बी ध्यान नाही. लईच लेकर बाई तू शहाणे बाई, लईच चांगले लेकर म्हणे ते हे. आणि माय काटे काहीच नाही मिळली चांगली, ते पोर लईच चांगले म्हणे. तेवढ्यात टीव्ही दिसला, टीव्ही आणला तुम्ही? बाई 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 किती छान गो बाई म्हणे टीव्ही तुमचा, आमचं डबडं तर काही चांगलं दिसत नाही म्हणे. आणि किती किती आणि सोफा सीट आणि ते सगळं बघितलं. मायने बाई त्या नवऱ्याचा स्वभाव ना देव माणूस आहे म्हणे, आपल्या गरीब माणूसच नाही म्हणे, असा लई चांगला माणूस म्हणे, असा माणूसच नाही. जाते म्हणे बाई माझ्या नवऱ्याला जेवायचंय म्हणे, आता जाते म्हणे. जाते जेवायचंय तुझ्या नवऱ्याला, माझ्या घरातली भाजी घेऊन जाय म्हणे. येणे मागितली का? मागितली नाही, मागताही आलं पाहिजे. आणि आमचे भांडारे कर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या दयागणाच्या मांडीवर, आणि मांडीवर असताना भगवान श्री चक्रधर स्वामी त्यांना सांगतात, बट्टो काळ विवंचना करू ग, मृत्यू तुमच्या जवळ येतो आहे, काळ तुमच्या जवळ येतो आहे, आणि तो मृत्यू चुकवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. बोला तुम्हाला आयुष्य वाढवून देऊ का? देऊ तुम्हाला आयुष्य वाढवून? माय बाप होते भांडारेकर आजही आपल्या डोळ्यापुढे जर आले ना तर आपण काहीच नाही त्या भांडारेकरांच्या पुढे. केवढं प्रेम केलं देवावर त्यांनी माहिती, आणि त्यामध्ये राहिले. एक दिवसही देवाला काहीच मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. केवढं प्रेम होतं देवावर त्यांचं माहिती आहे. स्वतःच धोतर त्यांनी फाडून देवाला अंतरायला केलं होतं. स्वामी झोपल्यानंतर भांडारेकरांनी झोपावं, स्वामी उठायच्या आधी भांडारेकरांनी उठून उभं राहावं, भिक्षा मागून आणावी, स्वामींना चांगले चांगले पदार्थ खाऊ घालावे, उरलेलं उष्ट प्रसाद घ्यावा. स्वामी केवढं प्रेम करतात मग अशा भक्तावर. माहितीये तुम्हाला या भांडारेकरांना उदरव्यथेचा त्रास व्हायला लागतो, संडास लागलेली आहे, पोट त्रास देत आहे, आणि अशक्त झाले आमचे भांडारेकर. त्यांना जाता येत नाही शौच विधीला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अशा भक्ताला आपल्या पाठीवर घेतलं. देवाने भक्ताला पाठीवर घेतलं. भक्तास परमेश्वर पाठीशी घाली, पाठीवर घेतलं देवाने, आणि शौच विधीला घेऊन जातात, दुसऱ्या मंदिरात घेऊन जातात. अंतविधी जवळ येतो, अंतिम समय जवळ येतो, आणि अंतिम समय जवळ आल्यानंतर सर्वज्ञांनी सांगितलं, भट्टो काल विवंचना करू का, मृत्यू जवळ येतोय, आणि तो मृत्यू चुकवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. बोला तुम्हाला आयुष्य वाढवून देऊ का? दयाघनाकडे स्वामींनी त्या भांडारेकरांनी बघितलं आणि हात जोडले. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं, प्रणाम करतो देवा. वाढोवाढो दिवशीत तुम्ही माझ्या वाड्यापर्यंत आले, क्षणाचाही विचार न करता सगळ्याचा त्याग केला, आणि तुमच्या समोर तुमच्या सोबत आलो. 16 वर्षात काही मागितलं नाही, आणि आता मरताना मागू, मरताना मागू नाही मागणार मी, काहीच नाही मागणार. बट्टो मागा. भांडारेकर देवाकडे बघतात आणि देवाला म्हणतात, काय मर्जी तुझी? मर्जी तुझी तरी सांग दयाळा, मर्जी तुझी तरी सांग दयाळा. विश्वने मुनी डाव मांडीला खेळत बसला तुझी दया. सगळं विश्व निर्माण केलं आणि काय डाव मांडलास तू? मला काहीच तर मागायचं नाही या विश्वामध्ये, आणि तू बस मागू एकच दे. तुझ्या मांडीची उशी नशिबी कशी मिळेल आम्हा, तुझ्या मांडीची उशी नशिबी कशी मिळेल आम्हा. ती मिळवण्यासाठी
सांग वापर ब्रह्मा दयाळा, सांग वापर ब्रह्मा. देवा तुझ्या मांडीची आता उशी मिळालेली आहे, ही मांडी पुन्हा मिळेल का? मृत्यूच्या समय तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की अवसर्याच्या दोन चिगड्यापुरती, मृत्यूच्या समय तुम्हीच तर सांगितलं अंतकालेच मामेव. अंतकाळी परमेश्वराचं नामस्मरण करताना देह सोडलेला परमेश्वराची प्राप्ती होती. मी तुमच्या मांडीवर आहे, तुमच्या मांडीवर माझा देह जातोय. आता सांगा मला, ही जर मांडी जर पुन्हा मिळणार असेल तर मला आयुष्य वाढवून द्या, नाहीतर मला मृत्यू सुद्धा चालेल. मृत्यू समोर असताना मृत्यूला आमंत्रित करणारे मरण असं यावं मरावे परी कीर्ती रूपी उडावे. तुकोबा म्हणाले असं मरावं, मरण्याबद्दल दुमत नाही, कसं मरावं भंडारेकरांच्या सारखं. आणि ते गेल्यानंतरही स्वामी त्या ब्राह्मणाची स्तुती करतात. बाई ब्राह्मण कैसा निका, जया तया अर्था ऐताची असे. असा भक्त बनण्याची आपली तयारी असली पाहिजे. अशा पद्धतीने आपण परमेश्वराकडे जाता आलं पाहिजे. अशा प्रकारचं भक्त बनता आलं पाहिजे. आम्हाला भक्तच बनता येत नाही, आम्ही मागणीच करत राहतो. तुम्हाला माहिती आहे सुदामा कधीच मागायला गेला नाही भगवंताकडे, मागणी कधीच केली नाही. देवाकडे गेला मागण्याच्या आशेनं, परंतु भगवंताकडे बघितल्यानंतर तृप्त झाला, मागणं विसरून गेला. एवढंच काय, निघेपर्यंत कृष्ण परमात्मा त्याला वाटी लावायला होते. नाही मागितलं, नाही मागितलं भक्ताने. आपण तर नेहमी मागतच असतो. रेल्वेत सीट चांगलं भेटू दे, रस्त्याने प्रवास चांगला होऊ दे, इथं गोवर्धनाला पाया पडताना पोराला नोकरी लागू दे, नातू होऊ दे, पोरग परमनंट होऊ दे. मागणीच आपली, सगळ्या मागण्याच. ही मागणी नसली पाहिजे. मागणी जिथे येते तिथे व्यवहार आला, आणि व्यवहार जिथं आला तिथे प्रेम येत नाही. आणि म्हणून प्रेम जर करायचं असेल तर आपल्याला प्रेम म्हणजेच भक्ती आहे. कारण भगवान श्री चक्रधर स्वामींना जर तुम्ही विचारलं भक्ती म्हणजे काय, तर स्वामी सांगतील प्रेम बोलीजे भक्ती बोलीजे. प्रेम म्हणजे भक्ती. प्रेम तुम्हाला माहिती आहे, फुल असतं ना, फुल, या फुलाची सुरुवात कळीपासून होते आणि त्याचा शेवट फुलामध्ये होतो. तशी भक्तीची सुरुवात ही प्रेमातून होते. आणि प्रेम जिथं येतं तिथे सांगण्याची गरज पडत नाही. मला उद्देश हा होता की भक्तीमध्ये दास्य हे अत्यंत महत्त्वाचं. आणि दास्यामध्ये बाबांनी काल सेवा सांगितलेल्या होत्या, त्या सेवा तुम्ही सांगितल्या केल्या नाहीत, म्हणून मला या ठिकाणी बोलावं लागलं. बोलता बोलता बऱ्याचशा माणसांची मनं दुखली असतील, त्याबद्दल मी क्षमा करतो. पण ही स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. बाबा इथं आलो तेव्हा या ठिकाणी केसांची बुचके पडलेले दिसते, अजूनही आहेत. नंतर आपण आता उचलू कार्यक्रम झाल्यानंतर. समोर शेंगांचा कचरा पडलेला आहे. हे तुम्हाला स्वतःला जर स्वतः स्वच्छ होता येत नाही तर तुम्ही काय भक्ती करणार आहात. आणि म्हणून अंतर तनामनातून स्वच्छ व्हा. आणि तनामनातून जेव्हा तुम्ही स्वच्छ व्हाल, चांगले व्हाल, निर्मळ बनाल, तेव्हा तुम्ही भक्तीच्या पात्रतेचे बनाल. फुलासारखं जीवन जगा, थोडस जगा. जगता आलं पाहिजे त्या फुलांच्या सारखं. अहो या फुलाचं आयुष्य किती आहे? काही 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, थोडस तर ते आयुष्य जगतं. पण कसं हसत जगतं. कुणाला इथे उचलून घ्यावं असं वाटतं. किती खराब वंगळ माणूस असला तरी तो फुल घेतल्याबरोबर नाकाला लावतो, हे की नाही. स्वच्छ ठेवण्याचं काम आपलं आहे. आणि म्हणून हे भक्तीचं प्रांगण आपण सगळ्यांनी स्वच्छ ठेवावं, निर्मळ करावं. आजूबाजूला जी ग्लास पडलेली चहाची कप, साधी साधी गोष्ट आहे. चहाची कप पडली बाजूला, पाठीमागे स्टेजच्या बाजूला, ती तशीच आहे. ते ट्रॉली आहे, त्या ट्रॉलीमध्ये टाका. जो मोठा हे ठेवलंय, ड्रम ठेवला, त्याच्यामध्ये टाका. ह्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात. आणि तुम्ही भक्त म्हणून इथं आलात. थोड्याशा ह्या सुधारणा आपल्यामध्ये होण्याची गरज आहे.
बाबा स्वतः बरेचसे ग्लास उचलताना मी बघितली. अरे महात्म्यांनी उचलावेत, साधू लोकांनी उचलावेत, यासारखी शर्मिंदी गोष्ट कोणती नाही. आणि म्हणून आपण भक्त आहोत. भक्त बनण्यासाठी आमच्याकडे दास्य हे अत्यंत महत्वाचं आहे. ते दास्य आपण करावं आणि हे करून आपण परमेश्वराच्या जवळ जावं. नाहीतर आमचं जीवन काहीच कामाचं नाही. जन्माला येऊन काही उपयोग नाही. मृत्यू आलाय पाहिजे. तो कसा भक्तांना जसा येतो, जो भक्त चिंतन करत करत मृत्यू येतो. मृत्यू कसा यावा, अशा पद्धतीने चिंतन करत करत परमेश्वराचं नामस्मरण करत करत मृत्यू यावा. मरण्याबद्दल आमचं दुमत नाही. मरा जरूर, पण कसं मरावं बायांना विचारायला पाहिजे. कसं मरावं? अंगावर राखेल वतून, गळ्यात फाशी घेऊन, रेल्वे खाली जीव देऊन, कसं मारावं? ठीक नाही. अरे जन्माला येणं आमच्या हातात नाही, पण मृत्यू निश्चित आमच्या हातामध्ये आहे. तुम्ही म्हणाल कसं? मरण आपल्या हातामध्ये. हो, मरण चुकवायचं असेल तर स्मरण करा, चिंतन करा. आमचे भागवतकार सांगत असतात की स्मरण अत्यंत महत्वाचं आहे. श्रवण, चिंतन आणि मनन, परमेश्वराचं ध्यान, निधिध्यासन, चिंतन करा, स्मरण करा. स्मरणाने मरण चुकतं, अपघाती मरण चुकतं. म्हणून कधीही नामस्मरण. गाडीवर बसलेत, रेल्वेत बसले, रेल्वेत बसायचं सुद्धा भान नाही. बाबा कळमकर बाबा सांगत होते, रेल्वे चालू होती, रेल्वे स्टेशनच्या बाजूला गाडी उभी राहिली, एक बाई बाथरूमला उतरली, लघुशंकेला. डब्यामध्ये व्यवस्था असताना सुद्धा उतरली, खाली उतरली तर उतरली. कोणत्या बाजूने उतराव? डबल लाईन, जिकडून रेल्वे येणार त्या लाईनीला, ती रेल्वे पास करून जाणार, तेवढ्यामध्ये दुसरी रेल्वे आली. दुसरी लोक ओरडले, ओ मावशी, तेव्हा ती बाजूला झाली आणि तेवढ्या 1 मिनिटात गाडी गेली. जर कोणी ओरडले नसतं तर काय झालं असतं? साधी गोष्ट तुम्हाला सांगावं लागते चिंतनेमध्ये आमच्या. गेला असता बुगदा होऊन, गेला असता भुगा होऊन, 2 दिवस माणसं रडली असते, पडली असते. इथं आल्यावर आम्ही श्रद्धांजली वाहिली असती, कार्यक्रम चालू राहिला असता, काही बिघडत नव्हतं कुणाचं. आणि मग मरा, पण कसं मरा? परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन करत करत, सेवादास्य करत करत, पायी तीर्थयात्रा घडो, देवाच्या द्वारी पडो, रस्त्यात नाही पडो असं नाही म्हटलं त्यांनी, देवाच्या दारी पडो. आणि म्हणून आम्हाला मरता आलं पाहिजे. मरण्याबद्दल एक विनोद आठवला म्हणून सांगतो. आमच्या गावातला नाम्या भलता विचित्र, बघा इतकं विचित्र माणूस. नेहमी याची त्याची भांडणच लावायची. ते भांडणं लावायचं कटाळेने एक मावशी रागारागात म्हणली, नाम्या मर तरी एकदाचा. नाम्यानं मनावर घेतलं मरायचं. गेलो मारुतीच्या पारावर आणि गेलो आणि मारुतीच्या पारावर जाऊन पाठीमागाशी पाय लांब करून बसलो. कसं बसलं? पाय लांब करून भीतीला टेकून बसलं. म्हणजे कसं? एल आकारामध्ये बसलं. आटपायचं आहे का? नाही, आटपायचं असं आताही पण करतो मी, एवढं सांगून टाकू का? इतकं विचित्र तो नाम्या. तो पारावर बसला आणि पाय लांब करून बसला आणि मनावर घेतलं मरायचं आणि मेलं ना नाम्या. मेलो. एक दिवस लोकांना वाटलं उघड नाटक करत असेल, दुसऱ्या दिवशी पाहिलं तरी नाटकच करत असेल. म्हणलं पोरं गेले खेळता खेळता त्याला ढकललं. दीपकराज दादा 1 मिनिट फक्त. ढकललं आणि ढकलल्याबरोबर ते पडल्याबरोबर आता कंडिशन अशी बघा, माणूस ज्या अवस्थेमध्ये मेला तसा तो टाईट होतो, बरोबर आहे. आता नाम्या एल आकारामध्ये भिंतीला खेटून पाय लांब करून बसलेला होता, तसाच मेला. त्याच्यामुळे तो त्याची कंडिशन तशीच झाली. आता लोकांनी विचार केला की आता हा नाम्या मेला, आता याचं काय करावं. गावातलं पंचमंडळ तयार झालं. सरपंच आले, तंटामुक्तीचे अध्यक्ष आले, बचत गटाचे अध्यक्ष आले, सगळ्यांनी, सोसायटीचे मेंबर आले, चेअरमन आले, पोलीस पाटील आले, सगळ्यांनी आले, एकत्र आले. नाम्याचा अंत्यविधी करायचा. आणि अंत्यविधी करण्यासाठी मग सगळे जमा झाले. सगळ्यांनी वर्गणी गोळा केली, पैसे गोळा केले. आणि आता नाम्याला जमिनीवर झोपवायचं. गंमत अशी होऊ लागली, नाम्याला झोपवायला जमिनीवर गेले की ती पाय वर व्हायचे, पाय खाली करायला गेले की ते उठून बसायचे. काय करावं म्हणले. लोक म्हणले हा जिंदगीभर वाकडा होता आणि मेल्यावरही वाकडाचे म्हणले, याला लाता घालून सरळ करा म्हणले. पाठीत लाता घातल्या सरळ झालं.
आता मग गावातल्या लोकांनी वर्गणी केली आणि याची अंत्यविधी करा म्हटले. अंत्यविधीसाठी सगळ्यांनी वर्गणी केली आणि 5 माणसांकडे ते सोपवलं आणि अंत्यविधी सुरू झाला. अंत्यविधी सुरू झाल्यानंतर गावातल्या 5 माणसांनी विचार केला की वर्गणीतून ते लाकडं आणले, मडकं आणलं, गाडगं आणलं, पैसे उरले, उरलेल्या पैशात काय करायचं म्हणले. म्हणले काय नाही, आता काय करायचं म्हणले, दारू पित म्हणले आपण सगळे. 5 जण दारू पिले. तर दारू पिल्यानंतर गंमत अशी झाली मंडळी, अंत्ययात्रा यांनी घेतली खांद्यावर. स्मशान भूमीकडे जावं का नाही यांनी आता, अंत्ययात्रा घेऊन ते मड घेऊन स्मशानभूमीचा रस्ता सोडून दिला, मार्केट कमिटीचा रस्ता धरला. मार्केट यार्डामध्ये फिरायला लागले सगळे सगळे. पॅक बांधलेलं होतं, गुलाल बिलाल टाकून, फुलं हार वगैरे घालून त्याला चालली होती मिरवणूक. आता विचार केला यांनी बराच 2 वाजले तरी स्मशानभूमी यायलाच तयार नाही. यांच्या पोटात भूक लागली. मागची दोघं म्हणा लागली अरे भूक लागली. ते म्हणले आपल्या खांद्यावर आहे त्याचं काय करायचं. ते म्हणले गुपचूप बसा, लोकांना गर्दीमध्ये कुणीच कुणाची काही करत नाही म्हणले, आपण एक करू, हॉटेलच्या बाजूला याला उभं करू म्हणले. त्याला हॉटेलच्या बाजूला दरवाजापाशीच उभं केलं, असं स्टँडिंग केलं, त्याला भिंतीला लावून दिलं आणि हे हॉटेलमध्ये घुसले. 5 जण हॉटेलमध्ये घुसले. ए भजी लाव, ए खिचडी लाव, ए वडा लाव, खायला लागले. नौकरांनी विचारलं तुमचं पैसे कोण देणार आहे म्हणे, तुमची तुम्ही खाऊ राहिले एवढे. ते बाहेर साहेब उभे आहेत म्हणले, बा हार घालून उभे. त्यांनी डोकं पाहिलं, कुणीतरी इलेक्शन मध्ये निवडून आलेला दिसतो म्हणले, उभा आहे गळ्यात हारवेल घालून नाही. भरपूर जेवले. जेवल्यानंतर यांनी आता त्याला घेऊन निघावं का नाही, तसेच मोकळेच चालले रस्त्याने. मोकळेच रस्त्याने चालल्यानंतर त्या मालकाने म्हणले पकड त्याचे पैसे नाही. आता मालकाकडून आण मागून, मालकाकडे मागायला गेले, तिथं मडच होतं. ते म्हणले त्यांना पुन्हा बोलो, जे गेले त्यांना बोलो. म्हणले आणखी 50 रुपयाचं खा पण याला न्या. घेतलं याला, यांनी घेतलं खांद्यावर. गावातल्या माणसांनी असं सांगितलं की हा माणूस नेहमी आपल्याकडे भांडकुदळच होता. यात्रेमध्ये भांडायचा, रेल्वेत भांडायचा, पंक्तीत बसला तरी भांडायचा, झोपायची जागा भेटायची असली तरी भांडायचं, नेहमी भांडायचंच म्हणे. याला काय करा म्हणजे, याला असं आपल्या गावाच्या शिवामध्ये पुरू नका, याला दुसऱ्या गावाच्या शिवामध्ये पुरा. आणि मग त्या ठिकाणी त्याला म्हणले आपण परगावाच्या शिवेत पुरू. परगावाचे लोक म्हणले आमच्या गावामध्ये पुरायचं नाही. मग लोकांनी विचार केला की याला फाशी देऊत म्हणले, सगळ्यांनी मारू. मारल्यानंतर जो माणूस शेवट राहील त्याच्या गावात पुरू. मारायला सुरुवात, फाशी दिली आणि मारायला सुरुवात केली, तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. म्हणे तुम्ही याला फाशी दिली, चला म्हणे गाडीमध्ये. असं मरू नका, असं मारण्यात अर्थ नाही. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने मरावं की जे ईश्वराचं नामस्मरण चिंतन करत करत मरावं. भक्त मीरा जिनं विष पिलं तरी सुद्धा त्याचं अमृत झालं, असं अमृतमय जीवन आपण जगावं आणि भक्तीच्या दरबारामध्ये आपण आनंद लुटावा, हेच मागणी मागतो. आणि मी माझं लांबलेलं प्रवचन याच ठिकाणी संपवतो. चिंतनेतील सर्व कार्यकर्त्यांना, सभासदांना, संचालकांना मी धन्यवाद देतो. बाबांच्या ऋणात मी राहतो. बाबांनी असेच सेवेची संधी द्यावी हेच मागणं मागतो. सज्जन हो, माझ्याजवळ काहीच नाही, बाबांनी शिकवलेलं आपल्या चरणी अर्पण केलं. मज पामाराला या व्यतिरिक्त काही बोलता येत नाही. आपण सर्वांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आदरणीय सर्व पूजनीय माझे बंधू संतजन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या समोर मी बोलावं अशी कुठली पात्रता नसतानाही त्यांनी मनाचा मोठेपणा करून समोर बसले. त्याबद्दल सर्व संतांचे, भागवतकारांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी सेवा संपवतो. भगवान श्री